एकाच ठिकाणाचा उल्लेख आहे। मी जेव्हा अधिकाऱ्यांना जेव्हा फील्डवर होतो, जिल्ह्यामध्ये सांगत होतो, किमान 15 ते 16 लोकेशन आम्ही अधिकाऱ्यांना तिकडे कळवलेले आणि लक्षवेधीमध्येही विचारलं होतं, त्याचं काय झालं तर लक्षवेधीमध्ये एकाच ठिकाणाची तिकडे उल्लेख केलेला आहे। दुसरा विषय, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अध्यक्ष महोदय चीफ इंजिनियर नाही, विद्युत यंत्रणेचा MSEBचा नाही, डिव्हिजन आहे रत्नागिरी। आता रत्नागिरी डिव्हिजनमध्ये चीफ इंजिनियर बसतात, आमच्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बसतात, आमच्याकडे फुल टाइम चीफ इंजिनियर नाही। आम्हाला उठून जावं लागतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। आम्हाला उत्तरं जर घ्यायची असतात तर आम्हाला 100-150 किलोमीटर लांब जावं लागतं। हे जे अधिकारी उठतात आणि रत्नागिरीत जातात ते 2-2, 3-3 दिवस परतच येत नाही। आम्ही उत्तरं कोणाकडून घ्यायची? त्या मीटिंगमध्ये मंत्री महोदय, त्या मीटिंगमध्ये रत्नागिरी डिव्हिजन या घटनेनंतर 19 आणि 20 मेच्या पावसाळ्यानंतर एक रत्नागिरीमध्ये मीटिंग झाली, चीफ इंजिनियरनी बोलवली। त्या मीटिंगमध्ये माझ्या कुडाळ मतदारसंघामध्ये किंवा कुडाळ सर्कलमध्ये 200 पोल हे पडलेले आहेत असं जाहीर झालं, तिथे प्रूव्ह झालं। आता 200 पोल पडले, त्याचा पंचनामा झाला, त्याचा ऑडिट झाला, तुमच्या खात्यामध्ये त्याची नोंद झाली। आम्हाला रिटर्न किती मिळाले अध्यक्ष महोदय? फक्त 15। मंत्री महोदय, आपण याची नोंद घ्यावी। आपण सांगताय सगळं सुरळीत आहे, आम्ही सगळं काय व्यवस्थित करू, होणार कधी? हे होणार कधी? जो DPR झालाय कोकणाच्या विद्युत यंत्रणेचा तो 2008च्या अगोदर झालाय। आता DPRच आमच्या इतक्या वर्षा अगोदरचा झालाय। रिपेअर अँड मेंटेनन्स मध्ये आम्हाला किरकोळ पैसे मिळतात। रिपेअर अँड मेंटेनन्स मध्ये आम्हाला जे पैसे मिळतात अध्यक्ष महोदय, ते एवढे किरकोळ आम्हाला पैसे मिळतात की त्याच्यातून रिपेअर अँड मेंटेनन्सच होणार नाही। आत्ताच्या ह्या पावसामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये फील्डवर गेलो मंत्री महोदय, मी एक मीटर बॉक्स उघडायला लावला, त्या मीटर बॉक्स मध्ये मेलेला साप सापडला। आता मेलेला साप सापडला म्हणजे तो मीटर बॉक्स कधी उघडला असेल, त्याची दुरुस्ती कधी झाली असेल? आणि मग तुम्ही सांगताय आम्ही सायक्लोन रिस्क आम्ही हे देतोय, स्कीम देतोय। त्याची मीटिंगच झाली 2008ला, त्याचे पैसे अस्तित्वात आले 2018-19ला। म्हणजे 10 वर्ष सायक्लोन रिस्क मॅनेजमेंट शून्य।